काल मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याच्या जवळ एक प्रोपोलिन गॅस घेऊन जाणारा जो टँकर आहे तो टँकर पलटी झालेला आहे। खरं तर प्रोपोलिन गॅस हा अत्यंत ज्वलनशील असा मानला जातो, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस हायवेची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे या ठिकाणी रोखून धरलेली आहे। मात्र त्याचा परिणाम मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लेनवरती देखील झालेला दिसत आहे। त्यामुळं या एक्सप्रेस हायवेवरती पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेला आहे। याचा जो परिणाम आहे तो राष्ट्रीय महामार्गावरती देखील दिसत आहे आणि या महामार्गावरती देखील लांबच्या लांब अशा ज्या वाहतुकीच्या ज्या रांगा आहेत त्या लागलेल्या दिसत आहे। खरं तर काल 3 फेब्रुवारी झालेला हा अपघात आहे, मात्र आज बुधवारी 4 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजेपर्यंत देखील हे जे लिकेज आहे ते थांबवण्यामध्ये प्रशासनाला यश न आल्यामुळे वाहतुकीची जी परिस्थिती आहे ती जैसे ती आहे किंबहुना ही अधिकाधिक बिकट होत चाललेली आहे। त्यामुळं आज या मार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांनी किमान पुढील बातमीपर्यंत तरी या मार्गाने प्रवास करणं टाळणं उचित ठरणार आहे। डिजिटल प्रभातसाठी विशाल पाडाळे, लोणावळा।